वा, असा कुर्रुम कुर्रुम हेल्दी नाश्ता फार सुरेख लागतोय. करून बघा आणि वजन आटोक्यात ठेवा. माझ्याकडे ना खाऊच्या डब्यात खाकरा नेहमीच असतो, कारण एकतर तो तेलकट नसतो, तब्येतीला चांगला असतो, चवीला सुरेख असतो. दरवेळेस बाजारात खाकरा आणताना मनात विचार येतो की हा आपण घरी का नाही बनवू, म्हणजे खात्रीचा पण असेल, खिशाला परवडणारा पण असेल आणि कमीत कमी तेलातला किंवा तुपातला आपण घरच्या घरी अगदी सहज बनवू शकतो. डायटिशियन सुद्धा सांगतात की वजन कमी करायचं असेल तर खाकरा आणि सॅलड मिक्स करून खा. आज तुम्हाला खाकरा दाखवण्याच्या निमित्ताने खाकरा घरी बनवायची माझी इच्छा पूर्ण झाली. चला तर असा बहुगुणी खाकरा घरच्या घरी किती सोप्या पद्धतीने आणि किती झटपट बनतो हे बघूयात. आणि बनवूयात सगळ्यांचा आवडता लसुणी मेथी खाकरा. त्यासाठी ही हिरवीगार मेथी स्वच्छ धुवून आणि पानं खुडून घेतलीये. मेथी बारीक चिरायची आणि 1 वाटी मेथी खाकऱ्यासाठी लागणार आहे. वाटी अगदी दाबून भरलीये. आता 1 वाटी मेथीसाठी घ्यायची 3 वाट्या कणिक. आणि खाकऱ्यासाठी लागणारा मसाला म्हणजे 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून वाटून किंवा अगदी बारीक चिरून लसूण, पाव टीस्पून जिरा पावडर आणि पाव टीस्पून हळद. चला खाकऱ्याची कणिक भिजवून घेऊयात. ही घेतली 3 वाट्या कणिक, त्यात घातली ही वाटीभर मेथी, घालायचंय लसूण, तिखट, धना पावडर, हळद आणि जिरा पावडर. चवीनुसार घालायचं मीठ, 1 टेबलस्पून घालतीये तेल आणि कणिक थोडं थोडं पाणी घालत घट्ट भिजवायची. कणकेचा गोळा तयार झाला की थोडा तेलाचा हात लावायचा. त्यासाठी इथे अजून 1 टेबलस्पून तेल घेतलंय. हाताला तेल लावून कणिक परत एकदा मळायची. हे बघा, एवढी घट्ट कणिक आहे. जेवढी घट्ट कणिक भिजेल तेवढा खाकरा छान कुरकुरीत होईल. आणि आता एक 15 मिनिटं कणिक मुरत ठेवायची. 15 मिनिटं झाली आहेत. कणिक परत थोडीशी मळून घ्यायची आणि मग खाकरा किती लहान मोठा करायचा आहे त्या प्रमाणात गोळे करायचे. तर असे सगळे गोळे करून झालेले आहेत. आणि आपण एरवी जसं पोळी लाटतो त्याचप्रमाणे खाकऱ्याची पोळी लाटायची. पोळी लाटण्यासाठी गव्हाचंच पीठ वापरतेय. दोन्ही बाजूनी उलट सुलट करत पाहिजे तेव्हा कणिक लावून जेवढी पातळ पोळी लाटता येईल तेवढी लाटायची. एकसारख्या आकाराचा खाकरा हवा असेल तर एखाद्या झाकणाने पोळीचा छान गोल कापून घ्यायचा. तुम्ही कुठल्या भागातनं, कुठल्या शहरातनं किंवा देशातनं हा व्हिडिओ बघताय हे जाणून घ्यायला आवडेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. हे बघा, एवढी पातळ लाटली गेलीये पोळी. खाकरा जितका पातळ तेवढा तो उत्तम लागतो. अशा प्रकारे आधी सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि सगळ्या पोळ्या लाटून झाल्या की मगच त्या भाजायला घ्यायच्या, कारण भाजताना जरा जास्त लक्ष द्यायची गरज असते. खाकरा दोन्ही बाजूने न जळता सोनेरी कुरकुरीत होणं हे महत्वाचं. हे बघा, ह्या पोळीमधनं माझी बोटं दिसतात इतकी पातळ पोळी लाटली गेली. आणि अशा प्रकारे खाकऱ्यासाठी सगळ्या पोळ्या लाटून तयार आहेत. सगळे खाकरे असे लाटून ठेवले की लाटलेल्या पोळ्या थोड्या कोरड्या पडतात आणि तव्यावरती भाजताना खाकरा पटकन कुरकुरीत होतो. आता या पोळ्या भाजताना सुरुवातीला तवा चांगला गरम करायचा आणि मग गॅस मीडियम ते मीडियम लो ठेवून खाकरा भाजायचा. तूप किंवा तेल सोडून असा दाबत दाबत खाकरा भाजायचा. उलटून पालटून दोन्ही बाजूनी कुरकुरीत करायचा. मी इथे तूप वापरते, पण तेल लावलं तरी खाकरा छान कुरकुरीत होतो आणि टेस्टी होतो. खाकरा फुगला की मऊ पडू शकतो, त्यामुळे खाकरा फुगू नये द्यायचा आणि त्यासाठी तो दाबत दाबतच भाजणं गरजेचं आहे. जसा खाकरा भाजून कोरडा होऊ लागतो तसा तो पटकन जळू शकतो. त्यामुळे खाकरा मंद किंवा मध्यम आचेवरती लक्ष देऊन भाजणं गरजेचं आहे. तुम्ही घरी असो वा प्रवासात असो, खाकरा हा पोटभरीचा होतो. घरी असाल तर छोट्या भुकेसाठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या चहा बरोबर खायला खाकरा हा एक उत्तम पर्याय आहे. आणि खाकरा सॅलेडमध्ये मिक्स करून खाल्ला
की पोट पण भरतं आणि वजन राहतं आटोक्यात. खाकरा असा दोन्ही बाजूने सुरेख सुंदर सोनेरी व्हायला पाहिजे. तव्यावर उतरवायचा आणि ह्याच प्रकारे बाकीचे खाकरे पण भाजून घ्यायचे. तर बनवा असा पौष्टिक खाकरा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट. हा बघा, आवाज आहे का? किती मस्त कुरकुरीत झालाय. एकदम झकास. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खाकऱ्याचा किती मस्त चुरा होतोय, एकदम कुरकुरीत झालाय. असा चुरा करायचा आणि आता डायटिशियन्स सांगतात त्याप्रमाणे ह्या चुऱ्यामध्ये घालायचं तुमच्या आवडीचं कुठलं पण सॅलड. मी घालतीये कापलेली काकडी. हा गेला कांदा आणि कैरीचं मिक्सचर, टोमॅटो, कोथिंबीर, सगळं मिक्स करायचं. वरनं पिळायचं लिंबू आणि लगेच खायला घ्यायचं, नाहीतर सॅलडमुळे खाकरा होईल मऊ आणि मग त्याची मजा जरा कमी होईल. वा, असा कुर्रुम कुर्रुम हेल्दी नाश्ता फार सुरेख लागतोय. करून बघा आणि वजन आटोक्यात ठेवा.